कवितेचं नाव आहे आयुष्याची लढाई। घरटे उडते वादळात, विळा वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून कधी आत्महत्या करते। प्रतिकूल परिस्थितीत वाघ लाचारीने जगत नाही, शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही। घरकुलासाठी मुंगी कधी करत नाही अर्ज, स्वतःच उभारते वारुळ, सांगा कोण देतो तिला ग्रह कर्ज। हात नाही चिमणीला, फक्त चोच घेऊन जगते, स्वतःच विणते घरक छान, कधी कोणतं पॅकेज मागते। कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही पोटी, निवेदन घेऊन चिमणी फिरते का हो कोणत्या योजनेसाठी। घर देण्याच्या रक्षणाला धावून येतो कुत्रा, माझी LIC काढली का असं कधी विचारत नाही मित्रा। राब राब राबून बैल कमावून धनधान्य देतात, सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात। मधमाशीची दृष्टी ठेव, फुलांची काही कमी नाही, मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कुठलीच रोजगार हमी नाही। शेतकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे, पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे। काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का, कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी आटला का। निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड, निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड। आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ, फक्त हिमतीने लढ। मी सर्व मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर सावित्रीबाई आणि शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। विद्यालयातील राठोड सर, त्याचबरोबर मुस्तापुरे सर यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचंय आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिलजी मुळे साहेब, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अरविंदजी भातांडे साहेब वेशभूषेमध्ये प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी या ठिकाणी सत्कार करत आहेत। आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। 10वी 12वी विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्यासाठी सुप्रसिद्ध विचारतज्ञ सर्जक आपले सर्वांचे लोकप्रिय, ज्यांचं महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असलेले असे तज्ञ डॉक्टर साहेब विठ्ठलरावजी लहाने साहेब या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष व आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर अनिलजी मुळे साहेब, व्यासपीठावर प्रमुख उपस्थित असलेले सोनूजी डगवाले, डॉक्टर अरविंदजी भातांडे, ज्यांचे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात नावलौकिक असलेले आमचे मित्र शिवाजीराव साखरे सर, त्याचबरोबर या गावचे शिक्षण सामाजिक कार्यकर्ते कुमारजी पाटील, यांचं सर्वांचं आपण टाळ्या वाजवून हार्दिक आभार व्यक्त करायचा। वेळेवर डॉक्टर साहेबांनी सांगितले होते की 11 वाजता म्हणजे 11 वाजता कार्यक्रम, टाइम टू टाइम त्याचं नियोजन आहे। थोडा वेळ झाल्याबद्दल मी त्यांची व्यासपीठातर्फे सर्वांतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी 1-2 मिनिटात आमच्या शैक्षणिक कालीनचा या ठिकाणी इतिहास मांडतो। आमचं ग्रामीण भागातलं महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही 1969 ला आदरणीय शिक्षण वर्षी TB लोहारे गुरुजी आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून हे रोपटं लावलेलं, सुरुवातीला या गावातील स्वातंत्र्य सैनिक पिताजी आलमले मामा, बोरोळे मामा यांनी लावलेलं हे युगलचं रोपटं पुन्हा लवारे गुरुजीकडे स्वाधीन केले आणि त्यानंतर आज 2024
69 ते 24 हा इतिहास, या ठिकाणी हजारो इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, तहसीलदार, वकील, विविध क्षेत्रात या ठिकाणी सोनू डगवाले सारखे सामाजिक कार्यकर्ते आज लातूर जिल्ह्यात त्यांचं नाव लौकिक आहे. त्यानंतर कुमार पाटील सारखे सामाजिक कार्यात कार्य करणारे, असे यादी जर काढलं तर हजारो नाव लौकिक या ठिकाणी शिकून गेलेले आमचे माजी विद्यार्थी. आमचं विद्यालय एक आदर्श विद्यालय, ISO मानांकन प्राप्त विद्यालय आहे. या ठिकाणी आमचा सतत 17 वर्ष विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्य स्तरावर प्रयोग आणि 1 वर्ष राष्ट्रीय स्तरावर प्रयोग पाठवणारी महाराष्ट्रातली एकमेव शाळा कोणती असेल तर महादेव विद्यालय धनेगाव आहे. आमचा गिनीज बुक मध्ये नोंदायचं आहे. गिनीज बुक याची दखल राष्ट्रपतींनी, द्रौपदी मुर्मू साहेबांनी आणि नीती आयोग भारत सरकारने दखल घेऊन आम्हाला अटलजीच्या नावानं अटल टेकरिंग लॅब, खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना ड्रोन कसं बनवायचं, रोबोट कसा तयार करायचा, शेतातील इलेक्ट्रिक मोटारीचं बटन या ठिकाणी बसून कशी मोटार चालू बंद करायचं, प्रॅक्टिकलचं अत्याधुनिक प्रयोगशाळा नीती आयोग भारत सरकारने 30 लाखाची या ठिकाणी प्रयोगशाळा मंजूर केलेली आहे. त्यानंतर दुसरी एक बाब, क्रिकेटमध्ये महाराष्ट्र नाही भारतात आमच्या मुला मुलीनं नाव लौकिक केलेलं आहे. अंडर 19 ची कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन भारत देशाची आमच्या लमान तांड्याची लक्ष्मी राठोड आणि नीता सोनवंशी एक शेतकरी शेतमजुराची अनंतवाडी यांची मुलगी भारताचं कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन या भूमीत आणि समोरच्या ग्राउंडवर बाजी दगडात तिथं प्रॅक्टिस करून तो नेपाळला जाऊन, भूतानला जाऊन कप जिंकून आणणारी कोणती शाळा असेल तर महादेव विद्यालय आहे. मग शैक्षणिक गुणवत्तेत तर आमचा निकाल दरवर्षी 100% असतो. त्यानंतर विविध स्पर्धेमध्ये काल परवा तिथं आमचे विस्तार अधिकारी आलेले रोडगे साहेब, काल परवा 8वी NMMS केंद्रीय स्तरावरील स्कॉलरशिप परीक्षेत आम्ही 50 विद्यार्थी परीक्षेला बसविले होते, तर 50 पैकी 28 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झाले. एक स्वाभिमानाने माझ्या संस्थेवर आमचा एक गर्व आहे. लवारे सरासारखे आज 90 वर्ष वय होऊन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सारखं धडपडतात. ग्रामीण भागातल्या मुला मुलींना वसतिगृहाची सोय, शैक्षणिक बाबी जे की शहरात लाजवतील अशा ग्रामीण भागात अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून देतात. या ठिकाणी बरेच आहे. त्यानंतर आमच्या शाळेला महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड, बेस्ट अवॉर्ड टीचर 3 पुरस्कार भेटलेले आहेत. एक संस्थाचालक DB लवारे होती, दुसरे माजी प्राचार्य आदरणीय पांचाल सर आणि तिसरा आमच्या शिक्षक आणि विद्यार्थ्याचा प्रतिनिधी. मी म्हणतो माझं म्हणून नाही नाव, या पुरस्कारामध्ये आमचे शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी मुळे, आमचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यामुळे 2017चा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मला राज्याचा पुरस्कार भेटला. एक विशेष बाब आहे. तर अशा 96 मुलांचं या ठिकाणी मागासवर्गीय वसतिगृह चालतं आहे आणि 10 एकरचा कॅम्पस आहे. 3 मजली भव्य अशी इमारत तुम्ही पाहिलेली असेल. मला बरेच जण म्हणत होते, मुळे सर तुमचं 5वी ते 12वी सायन्स आर्ट व्होकेशनल सिनियर कॉलेज आहे का? इमारत गेट जर पाहिलं आमचं तर पुण्या विद्यापीठाला असलं गेट नाही आणि तुमचं तर 5वी ते 12वीचं युनिट आहे का सिनियर कॉलेज आणला आहात का? तर मी साहेबांकडे विनंती केली आणि अहमदपूरचं यशवंत वरिष्ठ महाविद्यालय रीतसर या ठिकाणी ट्रान्सफर करून आज सिनियर कॉलेज यशस्वीरित्या आमचे सुमित सोनकांबळे सर,
पीपी बिरादार सर त्याचं योग्य चांगलं नियोजन या ठिकाणी आर्ट फॅकल्टी जरी विनानुदानित असेल तरी सिनियरची सुद्धा सुविधा आमच्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना संस्थेनं साहेबाने चवळे मॅडम अनिलजी मुळे डॉक्टर भालचंद्रजी पैगे डॉक्टर साहेबाचे मित्र इथे या ठिकाणी आमच्यावर सारखं त्यांचा आशीर्वाद असतो सहकार्य असतं आणि गावकऱ्यांचं परिसरातल्या सर्व पालकांचं कुमार पाटलासारखे सोनू डगवाले सारखे इथं वीरशेती बिरादार परगावचे शिवूर आनंदवाडी शालेय व्यवस्थापनचे आमचे कोयने बसवराज बिरादार अशा सर्वांचं आम्हाला सहकार्य असतं. परत एकदा तुमच्यात आणि लहाने साहेबांच्यात वेळ मी घेणार नाही. बरंच आहे एक दिवस पुरणार नाही साहेब, परंतु माफ करा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन साहेबाचं 2 वर्षे बिजी शेड्यूल असताना सुद्धा सोनूबाईच्या प्रयत्नामुळं सोनूच्या प्रयत्नामुळं आणि तरंगे सरांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी त्या दोघांच्या सहकार्यामुळं लाहे सरांची आज विठ्ठलाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी वेळ बराचसा झालेला आहे. परत एकदा सर्व व्यासपीठावरील आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमचे सर्व पालक या ठिकाणी आणि 10वी 12वीचे दोन्ही सेंटर आमच्याकडे आहे साहेब. कॉपी मुक्त वातावरणात या ठिकाणी परीक्षा होतात. 100% आमचा निकाल असतो. मी 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जे परीक्षेत बसलेले आहेत सर्वांना तुम्ही तर आजच पास झाला, पास 100% झाला. फक्त आता तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर 90%च्या पुढे टक्केवारी घ्यावं अशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ. माझं या ठिकाणी प्रास्ताविक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जे आपल्या समोर उपस्थित आहेत त्यांचा परिचय देणं आवश्यक आहे. परिचय तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामधला वेळ हा जाऊ नये याच्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करतो आजचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर विठ्ठलरावजी लांडे साहेब. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण मी खूप गडबड करत होतो आल्यापासून बघत होता. मी खूप गडबड करत होतो. त्याचे कारण सांगतो मी एवढी गडबड का करत होतो आणि सर भेटल्या सरांना पण मी असं का सांगितलं होतं. मला एक लोहारे गुरुजीविषयी सगळ्याच गुरुजीविषयी प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे. गुरुजी हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा शब्द आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो की मी डॉक्टर विठ्ठल लांडे, माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर ताताराव लांडे दोघंही एका गरीब शेतकऱ्याच्या आम्ही लेकरं केवळ गुरुजींमुळे मोठे झालो. त्यामुळे गुरुजी या शब्दाला मला आदर आहे. माझ्याकडे सोनू डगवाले आणि मुळे सर आले आणि मुळे सरांची विनंती होती. तरंगे सरांचा मला मेसेज होता की आम्हाला तारीख पाहिजे आणि ते मला बोलता मी त्यांना नाही कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं म्हणत होतो. पण मला मुळे सर म्हणाले बघा लांडे सर हे माझं शेवटचं वर्ष आहे आणि माझी पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा आमच्या शाळेत आलं पाहिजे. त्या माझ्यातला तो शिक्षक आणि शिक्षकांना मी विद्यार्थी जागा झालो आणि त्यांना म्हणालो सर मी येतो, फक्त विनंती आहे की मी 11 वाजता येईल, मला 12 वाजता सोडा. 11 वाजता येईल आणि 12 वाजता सोडा एवढ्यासाठी म्हणत होतो की मी बघा मित्रांनो मी पहाटे 4:45ला कामाला लागतो. पहाटे 4:45 4:44 माझा कामाचा ठोका सुरू होतो. 4:44 4:45 गेल्या 24 वर्ष एकदा पण नाही झाले असं काम करतो. आणि तरी सुद्धा मी दररोज 12 सर्जरी करतो आणि आता या घडीला माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहे. अशा वेगळ्याच प्रकारचा मी डॉक्टर आहे आणि तरीही मला काय वेळ आहे. मला सांगतो की आज मी पहाटे 3:45ला कामाला लागलोय. माझ्या सकाळी 6 सर्जरी मी संपवल्या. 9:30ला मी माझं काम संपवलंय. 11 मिनिटांमध्ये मी दाढी आंघोळ केली. तुम्हाला मी काय सांगू, कपडे घालून इथे आलोय. म्हणजे मी मला सांगत होतो की ही जी कसरत मला करावी लागते तर त्या कसरतीमुळे माझं खूप अडचण होऊन जाते आणि साधारणपणे 1.5 महिना मी बुक असतो. 2-2 वर्ष माझे कार्यक्रम ठरलेले असतात आणि तरीही मुळे सरांचं, आमच्या सोनूचं, तरंगेसरांचं आमच्या गावाला यायचं. धन्यवाद मला यावं लागतं. खेड्यातली शाळा आहे आणि खेड्यातली शाळा हीच खरी माझी नाळ आहे. खेड्यातली शाळा, खेडगाव हे शब्द ऐकून मी ठरवलं की मी पण येतो. मी इथे आहे आज
कुठल्या विषयावर बोलायचंय हे मला माहित नव्हतं. मी पत्रिका वाचल्यानंतर लिहिलं की मला कोणी विषय विचारत नाहीत, काय करत नाहीत, काही नाही. मला विचारत जाऊ, मी वर्ष देणार आहे, मला विचारत तर जा कमीत कमी. मला सांगतो मी की मी शिक्षक लोकांना नाही म्हणत नाही, त्याचं कारण मी मला सांगितलं. आणि मी मुलांसाठी थोडासा हो असतो, मुलांसाठी ते थोडं कारण सांगतो. तुझ्या पुढची साधारणपणे 40 मिनिटं बोलणार आहे, मी पुन्हा पळून जाणार म्हणजे पळून जाणार आहे. आणि मला पळून जाणार कार्यक्रम, आता कार्यक्रमाच्या अगोदर मला आता नव्हतं पळून जायचं, पण कार्यक्रमात झाल्यास अर्धा नाही, पक्का पळून जाणार आहे. मी तुम्हाला सांगत होतो की मी मुलांसाठी काम म्हणतो. एक छोटा प्रसंग आहे. मी ओपडीमध्ये बसतो आणि मी एक एक पेशंट बघत नाही. तुम्ही बरेच लोक माझ्याकडे आला असाल, जरा वेगळाच प्राणी आहे. म्हणजे माझ्या ओपडीमध्ये मी ऍट अ टाइम 15 लोक देतो, त्यावर दुसरे 30-35 मध्ये असेल. माझ्या रूममध्ये, ज्या रूममध्ये मी बसतो त्या रूममध्ये 45-50 लोक कधी पण असतात. बाहेर किती असतात ते बोलायची गरजच नाही. आमच्याकडे लॉट सिस्टीम आहे, एक एक पेशंट बघत नाही, बघू शकत नाही. मी म्हणालो की तुम्हाला मी पहाटे 5:45ला काम सुरू करतो, संध्याकाळी 6:30ला मी पहिला श्वास घेतो, 14:45 तास मी श्वास घेतच नाही. तुम्हाला कुणालाही 14:45 तास न श्वास घेता कसं काम करायचं तुम्ही कुणालाही बघायचंय ना, एक दिवस माझ्यासोबत राहा. तुमचं 1 किलो वजन कमी नाही तर मला विठ्ठलाने म्हणणार. माझं ओपन चॅलेंज आहे, हे माझं ओपन चॅलेंज आहे. कोणी पण या, मी कापाकापी करतो, सुंदर कापतो, सुंदर जोडतो. ते तुम्हाला येणार नाही ते सोडून द्या, पण मी कसा काम करतो फक्त बघा. 1 किलो वजन नाही कमी झालं विठ्ठलाने म्हणायचं. म्हणजे ओपन चॅलेंज. कोणी पण या, मुलं या, तुम्ही मोठे या, कोणी पण, हे असं काम मी करतो. आणि म्हणून मी एक एक पेशंट बघत नाही. मी तुम्हाला प्रसंग सांगत होतो की उघडी बसलो होतो, एवढे मोठे पेशंट समोर होते, फक्त पेशंट समोर असताना मात्र मी कुणाशीच बोलत नाही. मी फोन पण घेत नाही, मला योगा माझा फोनही वाजत नाही. सुरू करीत असताना तो मला माझा फोन नाही वाजत, म्हणजे लोक मला फोन करत नाही. ते मला खूप छान गोष्ट आहे. दिवसभरामध्ये मी 4 मिनिटापेक्षा अधिक वेळ फोनवर बोलत नाही आणि काही कारण नाही. पण माझे फोन अटेंड करणारे माझे खूप सारे असिस्टंट आहेत, ते सगळ्यांना उत्तर देतात. आम्ही दररोज 600 लोकांना उत्तर देतो, पण असिस्टंट देतात मी नाही. मी 4 मिनिटापेक्षा अधिक वेळ फोनवर बोलत तेवढे टाइमपास करण्याविषयी माझ्याकडे नाहीच आहे. मी उघडीत बसल्यानंतर तर फोन हातात घेतच नाही. मी तुम्हाला सांगत होतो उघडीमध्ये कसं की लोक माझ्याकडे भेटिंग असतात. 6 महिने नंबरवर लोक माझ्याकडे आलेले असतात. साधारणपणे 14 जिल्ह्याचे लोक दररोज माझ्याकडे येतात. 500 किलोमीटर लोक माझ्याकडे दररोज येतात आणि त्याच्यामुळे मी जरा जास्त पेशंटवर कॉन्सन्ट्रेट करतो. मग काय होतं, उघडीत बसलो होतो, थोडी गर्दी होती आणि एक मुलगी आली माझ्याकडे. मुलगी आली आणि त्या मुलीच्या हातात पेढ्याचा बॉक्स होता. भानगड काय आता की हे लेकर एवढं प्रेम करतात माझ्यावरती की आता हे लेकर आणि मी इतके एकरूप झालोय की आता असं वाटतं की माझे लेकर आहेत आणि ह्या लेकरांना बोललं पाहिजे. मला सांगतो सर की मुलगी आली माझ्या उपडीमध्ये, तिच्या पेढ्याचा बॉक्स होता. कुठेही काय झालं म्हणजे एमपीसी रिझल्ट लागला, यूपीएससी रिझल्ट लागला, 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा लागला, एमबीबीएसचा रिझल्ट लागला, इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागला की आमच्याकडे पेढेच पेढे असतात. म्हणजे मी पेढ्याचं दुकान टाकू शकतो, पेढे माझ्याकडे येतात. मग ते असे ते पेढे त्याच्याकडे बॉक्स घेऊन मुली बिचारी माझ्याकडे आलेली होती. त्या मुलीचा पेढ्याचा बॉक्स होता. मग मी आता पेशंटची गर्दी आहे, समोर पेशंट उभे आहेत, पेशंट समोर बाकीचं काही बोलायचं नाही. तिच्या हातातला पेढ्याचा बॉक्स घेण्यासाठी दीदी तुझं अभिनंदन. तिला काहीच विचारलं नाही. मला माहिती आहे काहीतरी चांगलं झालंय, माझं काहीतरी ऐकून लेकरांनी केलंय. ती माझ्याकडे आल्यावर अभिनंदन तुझं असं म्हणालो आणि हात त्या पेढ्याच्या बॉक्सकडे पुढे केला. पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला की ह्या लेकराने पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. मी मला खाल्लं ते पेढे तुम्हालाच द्यायला आणलीस ना, तुम्हालाच द्यायला आणलं, मग दे ना तुझं अभिनंदन. नाही ऐका ना सर, अगं माझी लेख ऐकायला नाही, एवढी लोक समोर उभे, तू दे पेढे. नाही प्लीज माझा ऐका, ह्या लेखीचा हट्ट सुटत नाही. प्लीज माझा ऐका, प्लीज माझा ऐका. मला बोल, पटपट बोल. ती म्हणाली सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही असा मी धोरणे या विषयावरती बोलले होते. आता म्हणलं माझी भाषण कशाला सांगतेस तू मला, पण एवढे आता मी याला 2773 भाषण केले, तर मला तू कशाला सांगतेस की मी काय कधी भाषण केलं ते. सर ऐका ना सर, आता हे लेखीचं ऐकायला हट्ट सुटत नाही मला. सांग 1 जुलै 2011 तुम्ही असा मी बोलले या विषयावरती दयानंद सभागृहामध्ये बोलले होते. मला हा बोललो होतो तेव्हा मी 11वीला होते. मला हा बरं. मग सर म्हणे तर ते भाषण ऐकलं, ठरवलं काहीतरी बनायचं आणि बनल्यानंतर लहानसरांना जाऊन भेटायचं. आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधनं एमबीबीएस पास झाले, त्याचे पेढे एकदम खुश झालो आणि वा 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 म्हणालो, पेढ्याचा दे बॉक्स असं म्हणालो. तिला कोणाला फोन घेतला. आता काय ऐकायला सर, ह्या लेखीचं ऐकायचं काय हट्ट सुटत नाही. मुलांना बोल आता, जरा खुश झालो तुम्ही. ती म्हणाली सर ते माझ्याकडे अशी पेशंटची लाईन होती, ती मुलगी वाटायली त्या लाईन मध्ये. मला हा ती माझी छोटी बहीण आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 ती 9वीला होती. तिला तुझं भाषण ऐकलं, तिला ठरवलं काहीतरी बनायचं. तेव्हा मी 11वीला होते आणि माझी ही बहीण 9वीला होती. ती आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड एमबीबीएस आहे. ती पण तुम्हाला भेटायला आली. आता आमची छान वाटायला लागलं. मग पुन्हा यायला पडायच्या बॉक्सकडे हात पुढे केला, तिला पुन्हा फोन घेतला. आता काय झालं तिथे ऐकायला सर. आता मात्र मी तिचं ऐकायला सुरू केलं होतं. मला असा
ती म्हणाली सर तो कोपऱ्यात मुलगा टाकला ना मला. हा तुझा छोटा भाऊ आहे तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 तो 7वीला होता. तुझं ते भाषण ऐकलं आणि आज तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम बसला आहे. आता मात्र मी प्रचंड खुश झालो. ते तिन्ही लेकरं एकत्र घेतले, मी उभा राहिलो. त्या तिन्ही लेकरांना एकत्र घेऊन आणि एकदम खुश होऊन त्या कड्याच्या बॉक्सकडे पुन्हा एक हात पुढे केला आणि पुन्हा ते लपवून घेतलं. म्हणलं आता काय राहिलंय नाही ऐकायलाच नाही. पण आतापर्यंत जेवढी ही लेख बोलली तिथपर्यंत इतका खुश झालो, प्रचंड खुश झालो. याच्यानंतर जी बोलली ना ती मात्र मी जरा त्रास देणारी बोलली, अडचणची वाक्य बोलली. ती म्हणाली सर तुम्ही म्हणाले होते ना की गरिबी अडचण नसते. मी म्हणलं हो गरिबी अडचण नसते. शिक्षण आणि गरिबीचा काही संबंध नाही. गरीब असताना तुम्ही जास्त शिकतात असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे गरिबी म्हणजे ही शिक्षणात अडचण येणारी गोष्ट नाहीच आहे, 100% नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी तुम्हाला सांगत होतो मी हो असं म्हणू. म्हणजे सर आम्हाला वडील नाही आहेत, आम्हाला वडील नाही आहेत आणि आमच्याही लोकांच्या घरी भांडी असते. म्हणजे तुम्हाला खरं सांगू आणि तुम्ही म्हणाले होते ना की गरिबी अडचण नसते आणि त्या दिवशी आम्ही 3 भावंडांनी ठरवलं होतं काहीतरी बनायचं आणि तुमचं ते गरिबी अडचणीची नसते हे शब्द जे आहेत ना म्हणजे इमानदारीनं प्रामाणिकपणाने कष्टाने काही जिंकता येते हे शब्द आहेत ना हे आमच्या पेशीमध्ये गेले आणि म्हणून आज आम्ही तिघही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लागलो त्या तुमच्या भाषणामुळे. ही मुलगी जेव्हा अशी बोलली ना मला सांगता मी तिथपर्यंत मी खूप विचार करायचो की कोणासाठी जावं न जावं, काही ठिकाणी टाळावं आणि टाळतो पण त्या दिवशी मी ठरवलं मुळे सर की लेकरांसाठी कार्यक्रम विठ्ठल लहाने कितीही बिझी असो पण मुलांसाठी जायला पाहिजे. मी जर 40 मिनिटं बोलतो आणि त्याच्यामध्ये एवढी जर क्रांती घडत असेल लेकरांमध्ये तर मी जायला पाहिजे. त्याच्यामुळे मला तुम्ही खूप आवडतात, खूप जास्त आवडतात. मला खरं सांगतो की असं वाटतं की माझी लेकरं आहेत यांचं खूप कल्याण झालं पाहिजे, यांच्या आयुष्यात खूप चांगलं घडलं पाहिजे, हे खूप मोठी लेकरं झाली पाहिजे अशी एक मनातून खूप चांगली सद्भावना माझ्या दररोज येत असते. तुमच्या जर एक्झाम आहेत एक्झाम तुम्हाला बेस्टला देतो आणि आज एक विषय दिला त्यांनी मला यशस्वी व्हायचं का त्या विषयाकडे बोलतो. कुठलंही यश मिळत असेल ना तुम्हाला मी सूत्र सांगून जाणार आहे. सूत्र 11:50 झाले, मी 12:20 गाडीत बसणार आहे. म्हणजे बसणार आहे मला मी पुन्हा सांगतो याला मी प्रॉमिस करून आलो की 1:30 माझ्या घरी पोहोचवत नाही तर माझ्या घरात माझी बाबा घेत नाही. हो रे काय सांगतो मला आता खूप मोठ्या मोठ्या अडचणी आहेत, जेवायला पण मिळत नाही, तुमच्याकडे खावं लागेल मला इथे. मी तुम्हाला सांगत होतो लेकरांनो यश कसं मिळतं. मी तर फक्त आपल्या देशापुरतं नाही मी खूप परिसरात देतो. आपण दुभंगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती मोफत सर्जरी करतो वर्षभर. दररोज आजही मी 3 सर्जरी मोफत करून आलोय. आपण दररोज 3 सर्जरी मोफत करतो दररोज गेली 20 वर्ष झाली. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत सर्जरी लातूरमध्ये घडतात. त्याचं रेकॉर्ड गेली 20 वर्ष आपल्या एकाच नावावर आहे, आणखी कोणीच तोडलं नाही. आपण ते काम करतोय. मी तुम्हाला विषय सांगत होतो पण हे जे काम आहे स्माइल ट्रेन नावाची एक संघटना आहे जी आपल्याला मदत करते हे काम करण्यासाठी, आर्थिक मदत करते. त्यांच्या माध्यमातून आपण हे काम करतो दुभंगलेले टाळू आणि ओठ या बँगावरती. तर ही संस्था 95 देशामध्ये काम करते, 95 देशामध्ये काम करते. त्या 95 देशामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे होतं आणि त्याच्यामुळे मला काय खूप देशामध्ये फिरावं लागतं. साधारणपणे दरवर्षी मी कमीत कमी 6 देशामध्ये जातो, कमीत कमी जास्तीत जास्त मी 12 देशामध्ये जातो. त्याच्यामुळे मी प्रदेशात खूप जास्त फिरत राहतो. साधारण 100 दिवस वर्षात मी देशाच्या बाहेर असतो. त्यामुळे खूप मोठे लोक बघतो, जगातले खूप मोठे लोक माझ्या संपर्कात आहे, खूप मोठे लोक म्हणजे ज्यांच्याकडे फक्त आकाशाकडे बघायला लागले इतके लोक माझ्या संपर्कात आले ते आहेत संपर्कामध्ये. तर 2 कारण आहेत. एक तर हे माझं काम, दुसरं मी पद्मश्री डॉक्टर दादरावांचा सख्खा छोटा भाऊ आहे. 2 कारणाने मी खूप मोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे. आणि जेव्हा मोठी लोक पाहिली ना तर त्यांची सुरुवात तुमच्या लेवलला झाली माझ्या लक्षात आलं. उगीच मोठी नाही झाली. मग मोठी झाली कशी, त्यांच्यात नेमके काय गुण होते त्याचा मी अभ्यास केला आणि मग यश कसं मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मस्त सावधान बसायचं, सावधान ओके, कडक बसायचं. मी पण कडक उभा आहे आणि माझं शेवटचं वाक्य संपेपर्यंत पुन्हा विसराम व्हायचं नाही. त्याचं पण कारण मी का सांगतो ते मी सांगितलं प्रत्येक शब्दाला शब्द ऐकायचा, मेंदूवर घेऊन जाऊन हृदयात साठवायचा. शब्द पहिला सांगतो मी की यश कुणाला मिळतं. यश मिळण्यासाठी एक पासवर्ड आहे. पासवर्ड हा शब्द तुम्हाला माहिती आहे? कुणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. पासवर्ड सगळ्यांनाच माहिती. पासवर्ड मला पण माहिती आहे. आजकाल लोक मोबाईलला पण पासवर्ड ठेवतात, मी नाही ठेवत पण ठेवतात लोक. ओके, सगळ्याच ठिकाणी पासवर्ड असतो. बँक अकाउंटला पासवर्ड, याला पासवर्ड. माझ्याकडे बँक अकाउंटच नाही, माझी बायको बघतो जेव्हा तोही मला पासवर्ड माहित नाही, पण पासवर्ड असतो हे पक्क आहे. मला मी सांगत होतो यशाचा पासवर्ड. यश कसं मिळतं? यश कसं मिळतं?
पहिला पॉईंट तुम्हाला सांगतो यश मिळतं कसं. त्यातला एक पहिला शब्द आहे, एक पासवर्ड मधला एक शब्द आहे आणि त्या शब्दाचं नाव आहे कमिटमेंट. काय मोठ्याने म्हणायचं असं छोटं नाही. मी म्हातारा झालो तर ऐकायला कमी येतं. आज एक खूप चांगली बातमी तुम्ही सांगितली मुळे सर की ही संस्था 1969 ला सुरू झाली. 1969 चा माझा जन्म आहे हो. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं. 10 जुलै 1969 ही पेपरवर लिहिलेली तारीख आहे. पेपरवर लिहिलेली तारीख म्हणजे आमच्या पेपरवर लिहिलेली तारीख. मुळे सरांसारखा एक गुरुजी आमच्या घरी आला. त्यांनी लिहिलं की मग मी किती वर्षात झालो, 6 वर्षात, चल शाळेत. ते शाळेत म्हणजे माझी शिकलेलं नाही, मला बाप शिकलेला नाही, म्हणजे आमची तारीख काही खरी नाहीये सर. पण जी काही तारीख टाकली आहे पेपरवर ती तारीख आहे 10 जुलै 1969 ला. म्हणून तुमच्या या संस्थेला 55 वर्ष, मला पण आज 55 वर्ष झाले. त्यामुळे मला खूप छान वाटलं. तुम्हाला सांगत होतो पहिला शब्द आहे कमिटमेंट. मोठ्याने रे मोठ्याने कमिटमेंट म्हणजे. आणि कधीही मी म्हणालो रिपीट करायचं सांगितलं की मोठ्याने म्हणायचं, कारण मी म्हातारा आहे, मला ऐकायला कमी येतं. समजून घ्या मी काय म्हणतो ते. कमिटमेंट हा पहिला शब्द. कमिटमेंट म्हणजे काय? प्रत्येक जण शाळेत चालला, कॉलेजला चालला, कशामुळे चाललाय? काहीतरी म्हणायचं, काहीतरी बनायचं. लोक आजकाल तर 2 वर्षाचं लेकरं तुला काय म्हणायचं? मला यू म्हणायचं, मला ट्यू म्हणायचं, मला असं व्हायचं. 4 वर्षाचं लेकरला पण आजकाल मी हे बनणार, मला IAS व्हायचं, मला IPS व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, मला लॉयर व्हायचं. असे लोक सगळं आजकाल 4 वर्ष लेकरांना सांगतात. पण तिथेपर्यंत ठीक आहे, त्याला न कळणारे वाक्य येते. पण जेव्हा तुम्ही शाळेत येता काहीतरी कमिटमेंट घेऊन येतात, कॉलेजमध्ये येतात काहीतरी कमिटमेंट करून येतात, इव्हन तुमच्या आईवडील पण काहीतरी कमिटमेंट करत असतात की आपल्या लेकरांना काहीतरी बनवायचं आहे. बरोबर आहे ना? मी कमिटमेंट करणारे लेकर पाहिले 3 प्रकारचे. एक, त्यांना काही सांगावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. आईवडील शिकलेला असो न शिकलेला असो, त्यांना काय कळो न कळो लेकरं येतात, शाळेत येतात, आपला अभ्यास करतात, मोठे होतात, कमिटमेंट त्यांची साध्य होऊन जातात. दुसऱ्या प्रकारचे लेकर पाहिले मी. ते कसं करतात ते पुन्हा तरी ऐकून कमिटमेंट करतात. म्हणजे बघा, आज डॉक्टर विठ्ठल राणेचं भाषण ऐकलं, मोठा माणूस व्हायचं, कमिटमेंट करतात, मोठा माणूस व्हायचं, ठरवलं आज आपण मोठा माणूस व्हायचं. दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे कमिटमेंट करण्याचा प्रसंगाने. काही लेकर कमिटमेंट करतात प्रसंगाने. म्हणजे कसं बघा, मी तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. तिसऱ्या प्रकारामध्ये मी कधी कमिटमेंट केली की आपण मोठा माणूस व्हायचं, कधी कमिटमेंट केली तुम्हाला सांग तुमच्या एवढा होतो. म्हणजे मुळे सर तुम्हाला सांगतो, मी साधारणपणे 6वी-7वी होतो. मी 6वी-7वीला होतो की ज्या कधी ठरवलं मी की मोठा माणूस व्हायचं. तुम्ही कधी ठरवलं मोठा माणूस मला माहित नाही, पण मी कधी ठरवलं तुम्हाला सांगतो. कमिटमेंट कशाला म्हणतात? आणि माझ्या आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा म्हणतो. माझ्या मायला काय लग्नाला जायचं, लग्नाला माझी माय काय लग्नाला जाणार होती तर माझी माय म्हणाली विठ्ठल माझा एक मित्र आहे भारत नावाचा, त्याचं नाव घेतलं. ती म्हणाली ते भारतच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये, त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. लुगडं बोलतो मला सगळ्यांना साडीचं लुगडं म्हणतात. तर घेऊन ये म्हणाले. मी गेलो, भारतच्या आईचं लुगडं घेऊन आलो. माझ्या माईनं लुगडं घातलं. माझ्या माईनं दुसऱ्याच लग्नाला जात होती बैलगाडीमध्ये, ती बसून गेली. लग्नामध्ये परत आले, सर्वशी 2 वाळून हातात दिलं. मला म्हणाली की भारतला नेऊन दे भारतच्या आईला. नेऊन दिलं आणि नेऊन दिलं मी परत देत होतो. परत मी कधी ठरवलं की मोठा माणूस व्हायचा, तुम्हाला प्रसंग सांगतोय. मी परत येतो आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. आपल्या घरासमोर छोटा नाला आहे. काय भंगडा माहिती आहे, त्या नाल्यावर मी कधी सरळ गेलोच नाही. ते नाल्यावर उडी टाकून जातो. आता एवढी टाका वाटत मला कशी उडी टाकायची, आता आवड आहे ना. त्याच्यामुळे आता कोणीतरी बघतो मी आता उडी मारतो. पण मला ते उडी मारला प्रचंड आवडायचं. नाल्यावरून उडी मारून असं मी उडी मारत होतो त्या नाल्यावरून. आणि उडी मारताना मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं भारतच्या माईचं लुगडं का मागवलं. 7वी-7वीला होतो साधारणपणे मी. तेव्हा मला प्रश्न पडला की का मागवलं होतं. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की याचं उत्तर प्रचंड अडचणीचं उत्तर होतं की माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरिबाचे लेकर आहेत. माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं, दांड हा शब्द होतो माहित नाही, पण दांड म्हणजे कुठल्याही कलरचे 2 लुगडे एकत्र जोडले त्याला दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे जिथं कुठं फाटलं तिथं काहीतरी चिपक त्याला ठिगळ म्हणतात. अशी लुगडी माझ्या माईकडे होती. पण एकही धडकं चांगलं लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती. हे त्याचं कारण होतं. मग त्या दिवशी उडी मारताना मला प्रश्न पडला आणि त्या दिवशी मी कमिटमेंट केली. मी ठरवलं की आयुष्यात इतका अभ्यास करायचा, इतका मोठा माणूस व्हायचा बॉस की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकतो. प्रामाणिकपणे सांगतो, मी कमिटमेंट तुमच्यावर असताना मी कमिटमेंट केली होती की खूप अभ्यास करायचा, इतका अभ्यास करायचा ना, इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचा ना की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ. खरं ना, मी मोठा फक्त माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी झालो. आणि मी खूप नशिबान माणूस आहे की मी आता एवढा 55 वर्षापर्यंत माझी माय तरुण आहे आणि माझ्या माईला मी एक नाही 365 लुगडे घेऊ शकतो दरवर्षी. आयुष्य खूप वेगळा आहे. तुम्हाला सांगतो मी की कमिटमेंट करण्याची पद्धत असते
तुम्ही कुठल्याही कारणाने कमिटमेंट करा, कुठल्याही. तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही. सेल्फ मोटिवेटेड आहात तुम्ही, कमिटमेंट करा. माझं ऐकून कमिटमेंट करा, प्रसंगाने कमिटमेंट करा, पण कमिटमेंट करा की मोठा माणूस बनायचं. मग कशासाठी असो, आई वडिलांना खुश करण्यासाठी असो, पण आपल्याला मोठा माणूस बनायचं. शाळेला खुश करण्यासाठी पण आपल्याला मोठा माणूस बनायचं. कमिटमेंट करा. नंबर पहिला शब्द एशियाच्या पासवर्ड मधला मोठ्याने. छान वाटलं पाहिजे, शाळेत तसं वाटलं पाहिजे. हो की ना. मग पहिला. दुसरा शब्द आहे कन्सिस्टन्सी. कुठला? कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. कमिटमेंट करणारे खूप लेकर पाहिजे. मी आज अभ्यास करणार, मी येऊ करणार, मी टीव्ही करणार, असं करणार, तसं करणार. हे सगळे जण म्हणतात 8-10 दिवस झाले अभ्यास करू वाटेना, लो वाटायला लागलं, लक्ष लागलं, डिस्ट्रॅक्शन व्हायला लागले, कसं करावं. अशी काय बघा, कमिटमेंट सगळेच करतात हो, प्रत्येक जण कमिटमेंट करतो, पण तो मोठा होतो जो कन्सिस्टन्सी, सातत्य मेंटेन करतो. तुम्हाला सांगतो एक दिवस अभ्यास करून माणूस मोठा होत नाही. बिलकुल ओके, एक दिवस अभ्यास करायचा एवढे 100 मार्क पडायचे चुकीचं आहे, होऊच शकत नाही. सातत्यानं अभ्यास करणं. दुसरी गोष्ट तुम्हाला लेकरांना सांगतो ना की बरेचसे लेकर मला आजकाल भेटतात, म्हणतात आमचं पोटेन्शियल म्हणजे आमच्यामध्ये किती पात्रता आहे याचा न विचार करता आमचे आई वडील आणि टीचर लोक आमच्याकडे जास्तच अपेक्षा करतात. मला शब्द काय म्हणलं, अशी लेकरांना असं वाटतं ना की आपली पात्रता एवढी नाही, आपण एवढं हुशार नाही, तरी आई वडिलांना वाटतं की आमचा प्रमोट झाला पाहिजे, आमचा मुलगा एवढा झाला पाहिजे, आमची मुलगी एवढी झाली पाहिजे. आई वडील अपेक्षा करतात, शाळेत टीचर अपेक्षा करतो, आम्ही काय करावं. तुम्हाला सांगतो मी लेकरांनो, पोटेन्शियल तुमच्यात किती आहे हे तुम्हाला माहित नाहीये. तुमच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मी, सातत्याचं उदाहरण सांगतो. सातत्याचं मी 11-12 असताना एक प्रसंग आहे. मी शाहू कॉलेजमध्ये होतो 11-12ला गेल्यानंतर माझा एक मित्र श्रीहरी नावाचा, श्रीहरी तो माझ्याकडे आला. श्रीहरी बघा आला आणि त्याने एक वाक्य दिलं मला. तर ते आम्ही दोघं काहीतरी करत अभ्यास करत होतो, ते वाक्य माझ्या समोर घेऊन आला. बघा श्रीहरी, तर आम्ही श्रीया बनायचो. श्रीयाने वाक्य आणलं तर ते इंग्रजीत वाक्य होतं, त्याच्यामध्ये वाज असायला पाहिजे, वाज. ते ईज घेऊन आला. तुम्हाला ईज आणि वाज मधला फरक कळतो? किती लोकांना कळतो? सगळ्यांना कळतो. मग हो म्हणाले मला ना, हा कळतो ना, मला पण कळतो. ऐका, मी तिथे 11-12ला होतो आणि ते शिर्या आला आमच्या समोर, त्यानं एक वाक्य लिहून आला आणि त्याच्यामध्ये वाज असायला पाहिजे, ईज दिलं. मी म्हणलं शिर्या, अरे ह्याच्यामध्ये वाज असतं रे, ईज नाही. हे वर्तमान काळाचं वाक्य झालं, ते भूतकाळात असायला पाहिजे. काय पण म्हणतोस मला तू? म्हणून पा हे बघ, मला मराठी मीडियमचे पोरगा तो मला बघ, इंग्रजीच्या वाक्यरचनेप्रमाणे कर्ता, क्रियापद आणि कर्म, बरोबर आहे, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असं झालं की वाक्य तयार झालं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. अरे हो, हे मला मान्य आहे, हे वाक्य बरोबर झालं. पण ईज, वाज, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असतं की नाही? असं काहीच नसतं म्हणलं. सिर्या बाळविला आणि ईज, वाज कळलं, काय करावं आता. मला त्याला काय उत्तर द्यावं कळता काही ना. मी एवढ्यासाठी सिरियस तुम्हाला उदाहरण दिलं की सिर्याचे वडील बघा, सिर्याचे वडील लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जायचे. कोणाच्या घरी जर स्वयंपाकी म्हणतात ते बुंदी नुकती काढायची. त्याच्याकडे एक मोठा झाऱ्या, मला झाऱ्या माहितीये, झाऱ्या जायचं स्वयंपाक. आम्हाला एवढ्यासाठी माहित होतं की कुणाच्या घरी ते स्वयंपाकाला गेले, स्वयंपाक केला की ते आम्हाला लातूरला यायचे आणि येताना बुंदी घेऊन यायचे. बुंदी ते झाऱ्या असा बांधलेला, त्या धोतीचं एक एवढं गठोड बांधायचं, बुंदीचं घेऊन यायचे. आमच्या दृष्टीनं बघा, आम्ही 11-12 असताना आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो. दररोज ठरलेली 30 भाजी 30 भाकरी खायचो. 2 वर्ष दुसरं काय बदलच नाहीये, कारण आम्ही हाताने स्वयंपाक दुसरं काही तेवढं करून खायचो. पत्र्याच्या खोलीत राहत होतो. मग आमची अडचण अशी होती ना की सिर्याचे वडील आले की आम्हाला ती बुंदी मिळायची. तुम्हाला सांगतो, चांदी म्हणजे बुंदी मिळायची हा विषय खूप मोठा होता, म्हणून आम्ही सिर्या मित्र केला होता. मग एक दिवशी बुंदीसाठी खरं अगदी एक दिवशी शिर्याचे वडील आले शिर्याचे वडील आमच्या समोरच राहायला जातो की आम्ही हळूच जरूर जायचो. बिचाराचे बुंदी घेऊन यायचे, ते धोतीचं असं टाकायचं समोर. आम्ही तिघं पोरं बसून, माझा एक मित्र होता शिर्याचा एक मित्र, आम्ही चौघं बसायचो आणि बुंदी खायचो. बुंदी खात होतो आम्ही आणि शिर्याचे वडिलांना मूड आला. शिर्याचे वडील म्हणाले, शिर्या तुला माहिती आहे का ही बुंदी कुणाची? शिर्या मला नाही दादा. म्हणला दादा म्हणायचं होतो. बघ शिर्या, परळीमध्ये जे थर्मल पॉवर स्टेशन आहे ना, त्याच्या सगळ्यात मोठ्या इंजिनियरच्या मी आज घरी गेलो, तिथे ही बुंदी गेली होती. तुला सांगतो सूर्या, त्याच्या घरी काय मोठं घर होतं, मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, मला बसायला मोठी खुर्ची दिली होती. मला तुला सांगतो सूर्या, इतके नोकर त्यांच्या घरामध्ये होते. एवढं वर्णन करायला लागले सूर्याचा बाप. आणि पुन्हा काय म्हणतो, ऐक ना सूर्या, माझी इच्छा आहे म्हणे, माझी इच्छा आहे
त्या इंजिनियर साहेबांसारखा तू पण इंजिनियर व्हावा सर अशी माझी इच्छा आहे. शिर्याचा बाप शिर्याला इंजवाज कळेना. आता बघा, आता मग ईज आणि वाज ज्या पोराला बारावीला कळत नाही त्याचा बाप म्हणतो इंजिनियर हो, कसला तसला. आता कशाला बरं मी हसायला लागलो, पण मला आपला संबंध बंदी करण्यापुरता काय करायचं इंजिनियर हो की सोडून द्या काय करणार. त्यामुळे आम्ही बंदी काढली, निघून गेलो. निघून गेल्यानंतर शिर माझ्याकडे आला ना, म्हटलं काय करतोस? म्हणलं काय नाही रे, चल मला लातूर जनरल स्टोरला जायचंय. म्हणलं का? चल रे मला, तुला काय करायचं? त्या शिर्याने त्याच्या वडिलांना सांगितलंय मला वाचताना मोठ्या वाचावं लागतंय, ह्यांच्या बरोबर बसलो ना मी, हे मला मोठ्या वाचत देत नाही आणि मला त्यांना वाचलं की मला पाठ होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करता ना, मला एक दुसरी खोली करून द्या, 20 रुपये भाड्याची खोली दुसरी करून द्या. त्याचा बाप म्हणजे बाप असतो बघा लेकरांनो. मला सांगतो तुमचे पण वडील असे आई वडील करत असतील, त्या बापाने शिर्याला म्हणला बघ शिर्या दुसरी तुला खोली करून देतो, 20 रुपये जास्त तुला आले लागले महिन्याला, मी आणखी 4 महिने जास्त स्वयंपाक करतो, पण तुला वेगळी खोली करून देतो, कर अभ्यास. हे बाप आणि हे बाप आपण दुसऱ्याकडे आणखी 4 दिवस फिरायला लागला, आणखी स्वयंपाक करायला लागला, ह्या लेकराला पैसा द्यायला लागला. शिर्या उठला भेटला मला, घेऊन गेला त्या लातूर जनरल स्टोर मध्ये. आणि तिथं गेल्यानंतर मला सायकल रिक्षा बोलव रिटर्न, सायकल रिक्षा बोलव. तेव्हा सायकल रिक्षाच होते. सायकल रिक्षा मी बोलवला, काय पाहिजे शिर्या तुला? शिर्याने काय केलं माहितीये, त्या लातूर जनरल रुलिंग पेपर माहिती, रुलिंग पेपर मला माहिती सर, 1 क्विंटल रुलिंग पेपर घेतले, 1 क्विंटल, आणि त्या रिक्षात टाकले. आणि चल मला घेऊन आपल्या काय करायचं तुला? मला गणित पाठ करायचे. 1 क्विंटल रुलिंग पेपर, अरे हे काहीच नाही, मला दर महिन्याला 1 क्विंटल घ्यायला लागला. मला शिकत राहते एडमिट लागले, तुला काय करायचं मला माझं ऐक कर. आणि ह्या पोराने अभ्यास सुरू केला बॉस, त्या पोराने अभ्यास सुरू केला, गणित पाठ करायला सुरू केले, गणित पाठ करायला सुरू केले. 12 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी 10 क्विंटल रद्दी तयार केली, 10 क्विंटल, 1 टन लिहून सगळे. आणि तुम्हाला सांगतो तेव्हा आता जशी नीट परीक्षा तेव्हा नीट नव्हती, 12वी मध्ये ग्रुप असायचे, ग्रुप इंजिनिअरिंग ग्रुप, मेडिकल ग्रुप. तर आमच्या दोन्ही पार्टी जनरल ग्रुपचे लोक होतो. तुम्हाला सांगतो मी शिर्याला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडले ना, 100 पैकी 100 मार्क, 100 पैकी. शिर्याचा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग नंबर लागला आणि आज आमचा शिर्या त्याच थर्मल पॉवर स्टेशन मध्ये स्टुडंट इंजिनियरच आहे. तुम्हाला मला एक पॉइंट सांगायचा आहे की बापाला कळत नाही का, तुम्हाला कळत नाही तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे तुम्हाला कळत नाही का, आई वडिलांना कळत नाही, कोणाला कळत नाही? अरे खरंच तुम्हाला कळत नाही, तुमच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे, तुमच्यात एवढं पोटेन्शियल आहे तुम्ही दाबून धरलंय, तुम्हाला कळलंच नाहीये. हुशारी बिशारी असलं काही नसतं, घास खासायचं सगळंच येतं, असलं काही नसतं हुशार असायला पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, पॉईंट सांगतो. त्याच्यामुळे ना सातत्यानं जर तुम्ही अभ्यास केला तर अवघड असं या जगात काहीच नसतं, काहीच म्हणजे काही नसतं. फक्त सातत्यानं अभ्यास करायचा. आजकाल लोकांना काय झालंय, एवढा अभ्यास करायचा, एवढे मार्क मिळणार, काहीच काम नाही करायचं, देवाने आपण करावं, देवाने मध्ये आपोआप घालावं, असं होत नसतं. जे इमानदारीने मिळतं, जे कष्टाने मिळतं, ते चिरकाळ टिकतं, बाकी काही टिकत नाही. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तुम्हाला असं वाटतं ना की आजकालचं कॉम्पिटिशनचे युग आहे, याच्यामध्ये आपण जगलं. हो, आमच्या वेळेस पण कॉम्पिटिशन होती, 100% होती. आमच्या वेळेस फक्त 8 जिल्ह्यामध्ये 150 मुलं मेडिकल लागत होते, फक्त 150 कॉम्पिटिशन होती ना. ओके, आज आहे आणि उद्याही होणार आहे. तुमच्या लेकरांना कॉम्पिटिशन असणार आहे, कॉम्पिटिशन कधीच कमी होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, या कॉम्पिटिशनच्या जगात मला जगायचंय ना, ऊन जायचंय ना, एक गोष्ट सांगतो, प्रयत्न करायचे असतात, कष्ट करायचे असतात. कष्ट करा. तुम्हाला पुन्हा सांगतो माहितीये का, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सोपं काम काय? अभ्यास करणे. मला खरं सांगू का, जगातलं सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे. मी सर्जन आहे, ऐकून घ्या, मी सर्जन आहे. आणि समजा मी ऑपरेशन माझं चुकलं, मला पुन्हा करता येतं का? नाही ना. पण समजा तुमचा आता चुकला, तुला करता येतं नाही, मग सोपं आहे ना. समजा 10 वेळा चुकला, तुला करता येतं नाही. बघा, जेव्हा तुम्ही मोठा माणूस होता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी अडचणीच्या आहेत, खूप अवघड आहेत, खूप टेक्निकल आहे. पण अभ्यास करणं काहीच टेक्निकल नाहीये. एकदा कळलं नाही, दोनदा कळलं नाही, तीनदा कळलं, 10 वेळा. अडचण काय? म्हणजे जगातलं सगळ्यात सोपं काम तुम्हाला काय सांगू लेकरांनो? अभ्यास करणं आहे. मी तुम्हाला सांगत होतो की अभ्यास करा. किती लेकरांना कोंबडीचं पिल्लू अंड्यातून बाहेर असतं तर माहिती आहे? मला गोष्ट सांगतो, किती लेकरांना माहिती आहे?
बघा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा मोठ्या मोठ्या गोष्टी मला सांगता येणार आहेत. मी असा टाय बी लावून आलो म्हणजे मी आकाशातून पडलो नाहीये. ही लावतोय कारण माझा बॉस असा एकदम कडक होता डॉक्टर बमंडावर, ते मला टाय घातल्याशिवाय कोपडीत बसलेत नव्हते, सवय लागली म्हणून टाय घालतोय, बाकी काही कारण नाही. मी एकदम साधा माणूस आहे. ते म्हणतात ना वरतून फक्त वागायचं खातर कापड मध्ये एकदम मध्ये काहीच नाही आपल्याला. मला हे सांगत होतो मी की कोंबडीचा पिल्लू अंड्यातून कसं बाहेर निघते तुम्हाला सांगत होतो. ती कोंबडी अंडे घालते, अंडे घालून आणि तिला खूड झाला असं म्हणतात. माहिती मला खूड होणे नसेल तर माझा किंवा एखादा खूड होणे होती, कोंबडीची अंडे घालायची कॅपॅसिटी संपली. मग तो शेतकरी ते अंडे जमा करतो एका दुरडीमध्ये तिला असं बसवतो, त्याच्यामध्ये अंडे ठेवतो, तिला ती घोळत असते. अंडे घोळून झाले ते परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यानंतर आतलं पिल्लू बाहेर अशा ठोक्या मारतात, आतून त्या कवरला ठोक्या मारतात. कधी 24 तास, कधी 48 तास, कधी 72 तास ठोक्या मारतात आपल्या पिल्लाला परिपक्व झाल्यानंतर. आणि मग त्याला वरचा कवर फुटतो आणि ते पिल्लू बाहेर येते. आजकालचा माणसाची मी केली व्याख्या आहे. आजकालच्या लोकांना काय अडचण येते, आजकालच्या लोकांना एकदम कमी कष्ट करावे, देवाने भरभरून द्यावं, मिळावं सगळंच पाहिजे, फक्त कष्ट नको. हा वाटतं असं देवालाच माहिती आहे. त्याच्याही पलीकडे आता झालंय फक्त करावं, देवाने आपोआप मध्ये घालावं, चावायची पण गरज असली पाहिजे. म्हणजे ही एक भावना निर्माण झाली. कशात दोष मला माहित नाही, पण तुम्हाला सांगतो असाच एक आळशी माणूस त्या पिल्लाकडे बघतो, त्याला म्हणतो बापरे एवढ्या पिल्लाला एवढ्या पातळ कवरमधून बाहेर येण्यासाठी 72 तास ठोक्या मारायच्या, किती वाईट आहे, त्या लेकरावर किती अन्याय आहे असं जो माणूस म्हणतो. तेवढा दुसरा पिल्लू 2-3 ठोक्या मारतं, 2-3 ठोक्या मारून झाल्या त्याला उचलतो, त्याला तुला मी कष्ट करू देणार नाही असं म्हणतो. वरतून एक ठोकी मारतो, ते कव्हर फोडतो आणि त्याला म्हणतो ये बाहेर, कम. ते पिल्लू बाहेर येतं. ते पिल्लू बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की या पिल्लाला काहीही विशेष कष्ट न करता मी बाहेर काढलं. त्याचा आनंद गगनात मावत नाही. पण लेकरांनो तुम्हाला माहिती आहे त्या पिल्लाचं पुढे काय होतं? पुढे काय होतं पिल्ला तुम्हाला माहिती आहे? पुढच्या 2 तासात हे पिल्लू मरून जातं. पुढच्या 2 तासामध्ये हे पिल्लू मरून जातं. का माहितीये का? अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण. जर अंड्याच्या बाहेरच्या वातावरणात ह्या लेकराला जर ह्या पिल्लाला राहायचं असेल ना, तर अंड्याच्या आत असताना जेव्हा ते 72 तास ठोक्या मारतात, 48 तास ठोक्या मारतात, त्याची बॉडी स्ट्रॉंग मजबूत होते आणि मग ते बाहेरच्या वातावरणात जगू शकतं. त्याच ज्ञानानं तद्वतच त्याच ज्ञानानं तुम्हाला जर आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये जगायचंय, टिकायचंय, आकाशाला गोष्टी घालायच्या ना, तर ठोक्या मारा, ठोक्या दुसरे वरतून पुढे ठोके लगा. प्रयत्न करा, हार्डवर्क करा, 100% तुम्हाला यश मिळतं. आणि मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा तुम्ही हार्डवर्क करताना तर तिसरा शब्द आहे. पहिला शब्द काय सांगितला मी? मोठ्याने. दुसरा मोठ्याने रे, ओके. आणि तिसरा शब्द कॉन्फिडन्स. तिसरा काय? जे लेकरं कमिटेड असतात, म्हणजे त्यांनी कमिटमेंट केलेली असते, जे लेकरं सातत्याने आपला अभ्यास करतात, आतून ठोक्या मारतात, वरतून ठोकीची अपेक्षा करत नाही, त्यांना कॉन्फिडन्स येतो. जसं एक छोटं उदाहरण तुम्हाला तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो. माझा मुलगा 12वीला होता आणि मी असा बाप आहे, त्याच्या शाळेमध्ये ऍडमिशनला गेलो नाही, कधी पालक मिटिंगला गेलो नाही. तो 10वीला असताना त्या शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून गेलो, एक भाषण देऊन आलो. म्हणजे त्याला अडचणीचा बाप आहे मी. पण तुम्हाला सांगतो की त्याला मी 12वीला तो परीक्षेला निघाला. त्याच्या बॅचमध्ये नेमकी जेव्हा नीट होती आणि त्या कोर्टात निघाला, नीटची सीईटी झाली आणि मग सीईटी मध्ये एक्झाम द्यायला गेला. सेंटरला मी सोडायला गेलो नाही, बायको सोडायला गेली होती, तीच त्याला घ्यायला गेली. माझ्या मुलाने 12वीची सीईटीची एक्झाम दिली, सेंटरच्या बाहेर आला, त्याच्या मम्मीचा फोन घेतला आणि मला फोन केला सेंटरवरनं, पप्पा बायोलॉजीमध्ये 100पैकी 100 मार्क, बायोलॉजीमध्ये 100पैकी 100. एकदम कमिटमेंट करणार लेकरू. 1% पण कधी मला त्या आयुष्यात त्रास दिला नाही, अभ्यास करताना मी कधीच म्हणलो नाही. सातत्य, कन्सिस्टन्सी, 1 मिनिट करत नाही, कशानेच करत नाही. तुम्हाला सांगतो की मला माहित होतं की ह्या लेकराने एवढा छान अभ्यास केला, त्याला मार्क मिळणार आहे. 100पैकी 100 मला येईल, तुला अभिनंदन असं म्हणून प्रसाद घरी आला. त्याला पहिली आन्सर की आणि त्याला बायोलॉजीमध्ये 100पैकी 100 मार्क होते. त्याला मेडिकलला जायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, त्याने ठरवून टाकलं होतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी की मग 15 दिवस गेले आणि दुसरी आन्सर की आली आणि दुसऱ्या आन्सर की मध्ये प्रसादचा 1 मार्क गेला. त्याला 99 झाले बायोलॉजीमध्ये. जे रडायला लागला प्रसाद, जे रडायला लागला. आमच्या घरामध्ये जर अडचण आहे, माझी मा आणि अण्णा, माझी बायको, मी आणि माझा मुलगा, अशा आम्ही घरात राहतो. मला सांगतो की सगळ्यात लाडका माणूस माझा मुलगा माझ्या
बापाचा इतका राग आहे तो विचार करू शकत नाही तुम्ही. आणि तो घरात रडत होता. माझा बाप का रडतो हे कळत नाही, पण मला त्यांनी बोलवलं. मी एवढी बसलो होतो. इटल्या म्हणतात एक माणूस इटल्या इकडे काय झालं ना, काय झालं म्हणतो काय कळत नाही तुला, लेकरू रडायला लागले. अहो अण्णा म्हणतो तुम्हाला माहित आहे का की त्याचा जो मार पेटलाय ना तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांनी जे जे उत्तर प्रसादने लिहिलंय ते बाकीच्या ज्या ज्या मुलांनी लिहिलंय ना ते सगळ्यांचं कटलाय. काय फरक पडतो बरं? त्या मार्कावरचं नुकसान आहे का? त्याला बेस्ट मधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं एवढे चांगले मार्क आहेत. एक मार्क केलाय काय करायचं ते मला माहित नाही. लेकरू रडायला बघते नाही म्हणलं मला काय उडी उडी जायचं नाही एकाच बघाले जे बाप झापा मला उलटा सुद्धा मग हळूच मी प्रसादकडे गेलो. त्याला म्हटलं बाप्पा तुला रडायचं तर कुठे जाऊन रडा अन्नासोबत रडू नको मला झापा लागले. असं म्हणालो की माझं लेकरांनी मला पण सोडलं सगळ्या आणि सरळ कॉलेजमध्ये गेला. त्याच्या कॉलेजमध्ये गेला शाहू कॉलेज. बघा तिथं गेला सगळ्या प्राध्यापकांना जमवला. त्याला म्हणतोय बघा सर माझं जे उत्तर आहे ना ते बरोबर आहे. मी आपलं उघडी जाऊन बसलो होतो. प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला. सर प्रसाद इकडे आला. मी इकडे कसा गेला काय करावं लागलं? नाही सर म्हणे प्रसादचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांना जो म्हणतोय ते आमच्या सगळ्या प्राध्यापकांनी त्याला क्रॉस चेक केलंय त्याचं उत्तर बरोबर. ठीक आहे मॅडम तर काय फरक पडतो? तर काय फरक पडणार आहे? नाही म्हणे आपल्याला कोर्टात जायचंय. बाबू कोर्टात जायचंय असं म्हणलं की त्याने फोन ठेवून दिला. त्याच्या लक्षात आलं की हे काय मी ऐकायला तयार नाही. कुठे कॉलेज कोर्टात गेलं की आमच्या स्टुडंटचं बरोबर उत्तर आहे. ते कॉलेज कोर्टात गेलं आणि कोर्टाने निकाल दिला की याच्यावरती महाराष्ट्रातल्या 12 प्राध्यापकांची कमिटी बसवा आणि त्या प्राध्यापकाच्या रिपोर्टला 3 आठवड्याचा वेळ द्या. दिला आणि 3 आठवड्यानंतर या 12 प्राध्यापकांनी उत्तर दिलं की प्रसाद आणि उत्तर बरोबर आहे आणि त्याला पुन्हा 100 वाटतं. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? कधी येतो तो? कधी येतो? कधी येतो? कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्हज यू कॉन्फिडन्स. कमिटमेंट जे करतात कन्सिस्टन्सी सातत्य जे ठेवतात त्याला कॉन्फिडन्स येतो. आपला कॉन्फिडन्स येतो. बघा मी म्हणालो की जगभरामधली मी अशी माणसं पाहिली मोठी झालेली माणसं पाहिली त्यांच्यामध्ये यशाचा पासवर्ड मी पाहिला आणि तो म्हणजे पहिला शब्द मोठ्याने, दुसरा, तिसरा इथपर्यंत माणसं पाहिली. चौथा शब्द माझा आहे मी शेवट करणार आहे. आता चौथा शब्द माझा आहे आणि त्याला म्हणायचं कनेक्शन. काय म्हणायचं? कनेक्शन शब्द कळतो. कनेक्शन ठेवा. बघा इथपर्यंतची लोक मी पाहिली पण कनेक्शन ठेवा हा शब्द माझा आहे. कनेक्शन कुणावर ठेवायचं? कनेक्टेड राहा. कुणाला कनेक्टेड राहा? आई वडिलांना कनेक्टेड राहा. मग मी पुन्हा सांगतो की तुम्हाला किती कळलं किती नाही कळलं माहित नाही पण दररोज एकदा आपल्या आई वडिलांच्या पाया पडत जा. किती जण पाया पडतात? नाही पडत तर आजपासून पडा. तुम्हाला मी सांगतो ना की आता मात्र 55 वर्ष झालं पण मी दररोज आई वडिलांच्या पाया पडतो. माझ्या मायला मी त्याला घट्ट पकडतो. त्याच्या एवढा आनंद या जगात मला कुठेच नाही मिळत. एकदा त्याच्या पाया पडा. नंबर 1. नंबर 2 मी तुम्हाला सांगतो ना की पावणे 14 तास कामी करून जेव्हा घरात जात असतो तर घरात जाताना मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे. म्हणजे मी दररोज व्यायाम करतो म्हणजे करतो. दररोज शिस्तीनं झोपतो. मी शिस्तीनं खातो. कशातच मिलीमीटर बदल करत नाही. त्याशिवाय मला हे मेंटेन करायचे कारण मी दररोज 8 तास उभा राहून ऑपरेशन करतो. त्याच्यामुळे ही जोपर्यंत मी फिजिक्स मेंटेन करत आहे तोपर्यंत ऑपरेशन करू शकत नाही. माझे ऑपरेशन प्रचंड बारीक असतात. म्हणजे केसाळी लस मला जोडायची असते. एक हात तुटला पिशा टाकून बांधतात. पिशा टाकून मला जोडत असतात मला 12-8 तास लागतात सर्जरी करतात. त्यामुळे मला मेंटेन करणं खूप जरुरीच आहे आणि म्हणून मी स्वतःला मेंटेन करतो. पण जेव्हा पावणे 14 तास काम घरात जातो ना छोटी मी माणूस आहे थकतो. जाताना असं वाटतं की माझे सॉक्स मध्ये काढून येईल इतका थकून जातो. बूट पण मी काढून इतका थकून जातो. कधी जर माईनं मी बेल वाजवली माईने जर दरवाजा उघडला आणि माईला सापडली त्याला असं घट्ट पकडत असतो. मला सांगतो मी ती कधी 30-40 सेकंद तिला पकडतो. त्या 30-40 सेकंदामध्ये पावणे 14 तास काम करून घरात जाताना सॉक्स बूट काढून इतका थकलेला असतो. पण 40 सेकंद पकडल्यानंतर मला एवढी शक्ती येते की मला वाटतं पुढचे 12 तास काम करू शकतो. त्याला माईचा स्पर्श असं म्हणतात. त्याला इमोशनल बॉन्ड असं म्हणतात. म्हणून तुम्ही लोक अभ्यास करून पुस्तकं पाठ करून IQ वाढवू शकता. IQ इंटेलेक्च्युअल क्वेश्चन हे सगळ्यांना माहित आहे. त्याचा IQ एवढा आहे त्याचा IQ आपण किती पण वाढवू शकतो. हा पण सगळ्यात महत्वाचा एक EQ वाढवा. EQ इज इमोशनल क्वेश्चन.
हा भावनिक बंध आपल्या आईवडिलांशी ठेवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय छोटी कधीही मी म्हणालो ना, एकदा घट्ट आईला पकडायचा, एका वडिलाला पकडायचा, त्यांच्या एकदा पाया पडायचा. करा तर, आणि 10 वर्षांनी मला भेटा आणि पुन्हा तुम्हाला सांगतो तुमच्यात काय बदल होतो. नंबर 1. नंबर 2, तुमच्या आयुष्यात चांगलं काही घडलं ना, सगळ्यात पहिला आईला वडिलांना सांगायचं. त्यांना जो आनंद होतो तो जगात कोणालाच होत नाही. त्यांना आनंद असतो ना, ते त्यांना इतकी खुशी असते, बाकीच्या लोकांची खुशी दाखवणारी असते, आई वडिलांची खुशी अंतःकरणातून असते. जो आनंद जगात काहीही झालं चांगलं तुमच्या घडलं त्यांना सांगा. त्यांच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, समजा तुमच्या आयुष्यात वाईट प्रसंग घडला, तो पण तुमच्या आई वडिलांनाच सांगायचं. कारण तुम्हाला सांगतो, सगळं जग जर तुमच्या विरोधात केलं ना, तुमच्या आई आणि वडील तुमच्या पाठीमागे भिंतीसारखं बडा तुम्ही देऊन होतो, भिंतीचा. आता एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, आपल्या आईला हे सगळ्याच आईला माहिती आहे की आपल्या लेकराला काय आवडतं. तुमच्या आईला माहिती आहे ना तुम्हाला काय आवडतंय? माहित आहे ना? आई काय माहिती? आता तुम्हाला सांगतो मी पोरं, माझे मोठे बंधू डॉक्टर दादाराव ढाणे आता 67 वर्ष झाले. माझी माय अंदाजे 88 वर्ष झाली. अंदाजे एवढ्यासाठी म्हणालो की कुणाचंच वय खरं नाहीये, आमचे पण काही खरं नाहीये. एक दिवशी माझा बर्थडे होता 10 जुलैला. आता बर्थडे आमचा एवढे लोक साजरे करतात, कुठून लोक येत राहतात. एक दिवशी आपल्या एक शेजारी बसली होती, मायका शेजारी बसली होती आणि मी आपला केक कापत होतो. सगळेच केक मायला घेऊन मी कापत असतो, मला खूप आनंद वाटतो. आणि मग ते दोघं बसले होते, मी केक कट करतात, एकाकडे माय पकडतो, दुसरीकडे अंडा पकडतात आणि कट करतो. केक असं ठरलेलं असतं. त्यामुळे मी दोघांच्या हातात पकडले होते. मला असं खूप वाटलं, माय शिकले नाही, अंडा शिकले नाही, 10 मुलं कुठून आले. म्हणून मग मी मायला म्हणलं, माय खरं सांगतो मी कधी जन्मलो. माय म्हणते जाऊ द्या माय, आता काय करायचंय? हा असं कसं सांग ना म्हणलं मी, आता काय करायचं काय? माझी माय मला आजोबा मी तिला अडेकडे घालतो आणि मग माझी माय ती सांगायला नाही सांगच तू आता. माझी मायला असं मी खेळला भेटलो, मायचं बघा माय गुढीपाडा होता. गुढीपाड्यानंतर पौर्णिमा आली आणि पौर्णिमेनंतरच्या पहिल्या गुरुवारचा जन्म झाला. ही आमची जन्मतारीख बरं का. म्हणजे बाईच्या म्हणण्यानुसार मी साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जन्म झालो. पण आता गुरुजी घरी आले आणि त्यांनी 10 जुलै लिहिलं, तर आमची 10 जुलै पडली. पण ठीक आहे, मी त्या अंदाजे वय तुम्हाला सांगतो की दादा 67 वर्षाचे, आमच्या शिक्षणाकडे वय काढले, मी आता 55 वर्षाचा. आताही दादा महिन्याला इथे येतात बघा, इथे येतात. तर दादा येतात, ते महिला जवळ सांगायला लागतात. इथे येतो हे पण प्रत्येक गोष्ट माझ्या महिला सांगतो. सकाळी एवढं ऑपरेशन केले, ऑपरेशनला चालू आहे, प्रत्येक गोष्ट महिला सांगत असतो. आता पण दादा येणार आहे तिला सांगत असतो. मग ते दादा येणार आहेत ना, तर माझी बायको काम करत नाही, ती कामाला लावते. माझी बायको माझी सारखी मैत्रीण आहे, खूप मस्त मैत्रीण आहे. त्यामुळे मग त्या दोघींचं खूप सक्त जमत असतं. मग माझी बायको तिला सांगत असते हे कर ते कर. माझी बायको जसंच करत जसंच तसं काय केलं काय सांगितलं चुकीचं बरोबर काय नाही तसंच करतात. त्या दिवशी काय झालं, घरात गेलो आणि भूक लागली होती. फ्रीज उघडलं, अख्खं फ्रीज दह्याने भरलं होतं, अख्खं फ्रीज दह्याने भरलं. एवढं दही का लावलंय? माझी बायको म्हणाली दादा येणार ना रविवारी. मग दादाला दह्या वाटतं, माझ्या दही लावायला लावलंय. हो पण फ्रीज बघ, माझ्याकडे गेलो, माय अख्खं फ्रीज करून दही कसं लावलंस? माझ्या लेकराला आवडतंय. अगं हो, तुझ्या लेकराला दही आवडतंय माहिती बघा. तर माईचं लेकरू, माय 88 वर्षाची, लेकरू 67 वर्षाचं. आता माईचं लेकरू आहे, पण ठीक आहे माईसाठी लेकरूच आहे. अगं माय म्हटलं पण एवढं फ्रीज वर दही कशाला पाहिजे? माय म्हणली माय माझं लेकरू एकटे येत नाही, त्याच्यावर खूप लोक येतात, बाकीच्या लोकांनी खाल्लं लेकराला कोणाचं नाव लावलंय. त्याला माय म्हणतात मला. म्हणजे माझ्या माईला आता पण माहित आहे की तिच्या लेकराला काय आवडतंय. ओके, आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला किती जणांना माहिती आहे तुमच्या आईला काय आवडतं? प्रमाणपणे सांगा. त्याचा पुढचा प्रश्न आहे, किती जणांनी आपल्या आईला आवडणारी गोष्ट करून ठेवली? येणे तुम्ही. तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे 300 लोक आहेत, मी 3 हॉस्पिटल सांभाळतो. पण दररोज माईचा चहा मी करतो स्वतः. नुसता करतो नाही, तिला हाताने घेऊन पाजवतो. तिला चहा मी हाताने पाजवतो आणि त्याच्यानंतर तिला विचारतो चहा का झाला होता. मला चहा चांगला येत नाही, मला माहिती आहे. तिला विचारतो मी आणि ती मध्ये मस्त झाला होता. जसं सुरकुत्या पडलेला तो चेहरा, मस्त मनला चेहरा, दिवसभर तुला शक्ती असते. काय भारी वाटायला लागतं. म्हणजे कोणाला सांगून जगणं असं म्हणतात. काय फार मोठा गोष्ट लागत नाही. दिवशी घरात गेलो, मला नाही एक दिवशी असंच भूक लागली होती. घरात गेला मला भूक लागते, खाली भूक लागत नाही. मी दरवाजा काढला आणि फ्रीज मध्ये नारळाचा तुकडा सापडला, मला ओल्या नारळाचा तुकडा सापडला. मी तुकडा घेतला आणि असा खाना थोड्यात माझी बायको काय करताय म्हणलं नारळाचा तुकडा करतोय, काय करतोय? खाऊ नका. तो माईसाठी ठेवलाय. आमच्याकडे नियम आहे, माईला बापाला अगोदर. आमच्या घरामधली भाजी सुद्धा माईला बापाला चर्चा होत नाही. नियम आहे, अलिखित नियम आहे.
तुम्हाला सांगतो मी हातात तुकडा होता माझा असा तुकड्याकडे बघत होतो पण मायसेट ठेवला मी मला फ्रीजमेंट ठेवला की माझ्या बाईला जर कळलं असतं की मी हातात तुकडा फ्रीजमेंट ठेवला माझ्या बाईकडे मारला धरून पण मी तुम्हाला पॉईंट काय सांगत होतो की आमच्या घरामध्ये त्यांना काय आवडतं हे प्रत्येक माणूस करून देतो. उसाचा रस आवडतो ना तर आमच्याकडे एक अशी सिस्टीम आहे उसाचा रस त्यांना कसा पाजायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो फार मोठ्या गोष्टी लागत नाही आपल्या वेळेला खूप मोठ्या गोष्टी लागत नाही पण आज तुम्हाला भाषण ऐकलं ना दररोज सोडून द्या पण आठवड्यात एकदा तरी नंबर 1 आईवडिलांच्या पाया पडा. नंबर 2 दररोज त्यांच्या गळ्याला पडा. भावनिक बंध तयार करा त्याच्यावर चांगली मस्त पुढेच नसतात. आणि नंबर 3 सांगतो की त्यांच्या आवडीची गोष्ट कधीतरी वेळ मिळाला त्यांना करून द्या. मला काही छान वाटतं. म्हणजे मी माझ्या माईचा चेहरा बघतो ना 28 वर्षाचा चेहरा बापरे तुम्हाला काय सांगतो म्हणजे इमेजच करू शकत. म्हणजे याच्यामध्ये जगण्याची मला खूप वेगळी आहे बरोबर माहित नाही मी माझा मुलगा 26 वर्षाचा 26 इयर्स आहे तो. पण तुम्हाला मी सांगतो ना की आत्ता सुद्धा त्या दोघांच्या नात्यातलं जी गोष्ट आहे ना कधी मला बोर होत नाही कधी बोर झाल्याच्या भांड्यात कधी झोपतो 10 मिनिटं मला झोप लागून जाते मला कळतच नाही मी कशाला झोपलो ती माईचा स्पर्श कधीतरी आपल्या आईच्या भांड्यात झोपत जा. आणि मी तुम्हाला शेवट सांगतो मी नेहमीसाठीच भाषणात शेवट असा करायचो नेहमीसाठी असा शेवट करायचो. काय शेवट करायचो की आमच्या अण्णांना भेटा. मी नेहमी प्रत्येक वेळा हा भाषण शेवट केला मी आमच्या अण्णांना भेटण्यासाठी म्हणायचो की आमच्या नावे चालायचे. पण मित्र तुम्हाला सांगतो मी आता मी अण्णांना भेटा म्हणू शकत नाही. अण्णा आपल्यात नाही येत नाही खूप मिस करतो. पण तुम्हाला सांगतो मी खूप एन्जॉय केलं बाबा बरोबर असं नाही पण मला वाटतं की खूपच राहिले पाहिजे होते. मी तुम्हाला सांगत होतो मी 4 वर्षापर्यंत नाही लागला आता पण मी तुम्हाला पॉईंट सांगतोय की मी अण्णांना भेटायचं म्हणायचं. अण्णांना भेटायला ते म्हणायचं ना की अण्णा हवे चालायचे. माझा बाप एकदाही जेवणावर चालला नाही कुडकुडी बॉडी 52 किलोचे होते शेवटी 46 किलो झाले होते. पण चालताना असं टांगून वाटायचं ते चालण्याचा थाट बोलण्याचा थाट असं चालायचं नाही की अण्णांच्या अण्णांची छाती हात तेवढी मोठी अशी स्टाईल चालायचा होता. एक दिवशी अण्णा असे चालत होते अण्णा हवे चालत होते हवेत. मी उघडीत बसलो अण्णा हवेत चालला तेव्हा लक्षात आलं म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालला लागेल पडाल हो असं म्हणलं. कंटेन तिरपो पाहिलं मी म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालला लागेल पडा. त्याच्यावर अण्णाने माझ्याकडे अण्णा म्हणजे तुला माहिती का मी कोण आहे. बापू माझा बाप आहे ना मी कोण आहे म्हणजे मला कळतं अण्णा काय बोलताय. अण्णा म्हणतात तुला माहिती का मी कोण आहे. प्रश्न किती सोपा आहे की अण्णा तुम्ही हवेत चालला लागेल पडा. अण्णाचं उत्तर काय याच्यावर तुला माहिती का मी कोण आहे. आणि तुम्हाला लेकरांना सांगतो प्रत्येक बापाने असं उत्तर द्यावं प्रत्येक माईनं असं उत्तर द्यावं असं अण्णाने उत्तर दिलं. अण्णा म्हणजे तुला माहिती का मी कोण आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा विठ्ठल लहाने प्लास्टिकचा बाप आहे म्हणजे कसा पडतो. म्हणजे माईला आणि बाबाला हवेत चालल्याशिवाय तुमच्यामध्ये मला कळलंच नाही. तुमच्यामुळे माय बाप हवेत चालतात. मी माझ्या माईला आणि बाबाला डोळ्याने पाहायला हवेत चालताना कारण ते फक्त आमचे माय बाप आहेत. विठ्ठल लहाने आणि तात्याराव लहानेचे माय बाप हवेत चालतात ते माझी अशी इच्छा आहे ना आज तुम्ही माझं भाषण ऐकताना की तुम्ही पण जेव्हा माझ्या एवढे वाजत तुम्हाला पण तुमचे माय बाप हवेत चालताना बघता नाही पाहिजे. म्हणून इतके मोठे वा महादेव विद्यालय लोहारे गुरुजी त्यांचा स्टाफ सगळे शिक्षक वृंद यांना सगळ्यांना वाटलं पाहिजे की आमच्या शाळेचे आमच्या कॉलेज विद्यार्थी आहेत. हा दरेगाव वाटलं पाहिजे हा दरेगावचे लेकर आहेत परिसरातले लेकर आहेत. जेव्हा तुम्ही लातूर जिल्ह्याच्या बाहेर जाल ना अख्ख्या लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे लातूरचे लेकर आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रीयन आहेत. आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल ना अख्ख्या देशाला वाटलं पाहिजे भारतीय आहेत. इतके मोठे वाद धन्यवाद धन्यवाद. देखील मुख्याध्यापक श्री जाधव सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री रामलिंगी मुळे सर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करणार आहे. शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन जाधव सर हे मुळे सरांचा सत्कार करतात. आणि यानंतर आणि शिवजयंतीच्या दिवशी कुमारजी पाटील यांच्यातर्फे धनेगाव नगरीमध्ये मुळे सरांचाही सत्कार केला जाणार आहे. आणि यानंतर श्री प्राध्यापक बडकर सर हे परीक्षेच्या संदर्भामध्ये काही सूचना देतील. आवाज बहुजनांचा